तुम्हाला पण गुढीपाडव्याला मेकअप करायचा आहे पण मेकअप आर्टिस्ट हायर नाही करू शकत, तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे एकदम अफोर्डेबल प्रोडक्ट्समध्ये हा एकदम सिंपल आणि एलिगंटचा लुक जो तुम्ही गुढीपाडव्याला एकदम सिंपल पद्धतीने अचीव करू शकता. हॅलो, आय एम मृणाल. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी मृणाल आज मराठीतून व्हिडिओ घेऊन येत आहे गुढीपाडव्यानिमित्त. सो गुढीपाडवा एकदम जवळ आला आहे. खूप मुलींना एकदम अफोर्डेबल प्रोडक्टमध्ये मेकअप लुक शिकायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा. तुम्हाला डार्क सर्कल्स, डार्क स्पॉट्सला कवर कसं करायचं ते एकदम डिटेल नॉलेज दिलं आहे. एकदम अफोर्डेबल प्रोडक्ट्समध्ये मी हा मेकअप लुक एकदम अचीव केला आहे. तुम्ही जर बिगिनर पण असाल तर हा मेकअप लुक एकदम इझी पद्धतीने क्रिएट करू शकता. तर सर्वात पहिले तुम्हाला एक फेस वॉशनी तुमचा फेस चांगल्या पद्धतीने वॉश करून घ्यायचा आहे. तुमच्या स्किन टाईपच्या अकॉर्डिंग फेस वॉश यूज करायचा आहे आणि त्यानंतर टोनर यूज करायचं आहे, ते पण तुमच्या स्किन टाईपच्या अकॉर्डिंग. माझी स्किन टाईप आहे ड्राय, तर त्यानुसार मी डाबर गुलाबरीचं टोनर यूज केलं आहे आणि त्याला एक व्यवस्थित ड्राय होऊ द्यायचं आहे. आणि त्याला पूर्णपणे ड्राय होऊ देणार आहे. टोनर काय करतं बेसिकली तुमचे जे पोर्स जे फेस वॉश करताना ओपन झाले आहेत ना त्यांना क्लोज करतं आणि आपला जो pH लेवल आहे स्किनचा त्याला बॅलन्स करतं. आहे मॉइश्चरायझर, त्यासाठी मी पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर यूज करते आहे. पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर हे माझ्यासाठी स्किनसाठी खूप चांगलं आहे, कारण की सध्या आहे थोडासा उन्हाळ्याचा सीझन आणि लाईटवेट आहे हे मॉइश्चरायझर. दॅट्स वाय मला हे मॉइश्चरायझर खूप बेस्ट वाटतं. तुम्हाला कायम लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा पण तुम्ही मेकअप करतात तेव्हा तुम्हाला स्किन प्रिपरेशन बिलकुल पण नाही विसरायची आहे. स्किन प्रेप केल्याशिवाय तुम्ही मेकअप नाही करू शकणार. जर तुम्ही मेकअप केला तर तुम्हाला ब्रेकआउट्स होतील. मॉइश्चरायझर लावताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला मॉइश्चरायझर चांगलं पॅनिट्रेट करून द्यायचं आहे, स्किनमध्ये चांगलं मसाज करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतरचा भाग आहे प्रायमर. तर प्रायमरसाठी मी हे युरोप गर्लचं प्रायमर यूज करते आहे. हे आहे एक पोर फिलिंग प्रायमर. त्याला मी जिथे पण माझे एक छोटेसे पोर्स आहे ना तिथे सर्क्युलर मोशनमध्ये लावून घेते. प्रत्येक स्टेप नंतर तुम्हाला एक 1 ते 2 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे, कारण की तो जो प्रोडक्ट आपण लावणार ना त्याला एक वेळ द्यायचा आहे सेटल होण्यासाठी. तुम्ही जर एकावर एक मेकअप प्रोडक्ट लावत गेले ना तर त्यानंतर स्किनवरून हळूहळू ते प्रोडक्ट निघत जाईल. त्याला एक टाईम द्यायचा आहे सेट होण्यासाठी आणि देन नेक्स्ट स्टेप अप्लाय करायची आहे. तर आता मी प्रायमर लावून झालं आहे. त्यानंतर मी करणार आहे कलर करेक्टर. तर कलर करेक्शन माझ्या स्किनवर आहे. माझा फोरहेड डार्क आहे, टॅन आहे, माझे डार्क सर्कल्स आहेत, पिगमेंटेशन आहे म्हणजे माझे पिंपलचे मार्क्स आहेत आणि माउथ एरिया थोडासा डार्क आहे. सो त्याच्यासाठी मी आता कलर करेक्शन यूज करणार आहे. स्किन टोन आहे मीडियम, सो मला ऑरेंज कलर करेक्टर यूज करावं लागेल आणि त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी मी स्किन टोनच्या एक्झॅक्ट मॅचिंग शेड अप्लाय करणार आहे न्यूट्रलायझेशनसाठी. आणि जर तुम्ही फेअर असाल तर तुम्ही पीच कलर करेक्टर यूज करू शकता आणि तुमचा स्किन टोन थोडासा यापेक्षा डार्कर असेल तर तुम्ही रेडिश ऑरेंज कलर करेक्टर यूज करू शकता. सो मी त्यासाठी एक ऑरेंज कलर करेक्टर आहे माझ्याकडे. डर्माचं DFD डर्माचं पॅलेट आहे. त्याऐवजी तुम्ही स्विस ब्युटीचे कन्सिलर जे आहेत ना ते पण यूज करू शकतात, लिक्विड कन्सिलर. सो ह्या पॅलेटवर मी ऑरेंज शेड घेतला आहे आणि त्यानंतर मी एक DFD शेड घेतला आहे. त्यामध्ये मी थोडासा माझ्या स्किन टोनला अकॉर्डिंग असा कन्सिलर मिक्स केला आहे. सो मी हे दोन्ही मिक्स करेल. सो मी पहिले ऑरेंज कलर करेक्टर वापरते आणि त्यानंतर मी माझ्या स्किन टोनच्या एक्झॅक्ट मॅच शेडनी न्यूट्रलाइज करणार आहे. तर पहिले मी थोडं प्रोडक्ट घेणार आहे, त्याला वॉर्म करणार आहे छान. आणि तुम्ही जर बिगिनर असाल तर प्रॉपर फिंगरच्या मदतीनेच ब्लेंड करा. ब्रशने कराल किंवा ब्युटी ब्लेंडरने कराल तर प्रोडक्ट खूप एकतर ब्रशने आजूबाजूला पसरून जाईल किंवा ब्रशलाच ॲप्लिकेशन होईल. इथे एक्स्ट्रा जास्त ओव्हर ब्लेंडिंग होऊन जाईल. आणि ब्लेंडरने कराल तर ब्लेंडर तुम्ही जर जास्त ब्लेंड केलं तर ते निघून जाईल. त्यापेक्षा तुम्ही फिंगरने करा म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला किती प्रोडक्ट अप्लाय करा. जिथे पण माझा करेक्शनचा एरिया आहे फक्त तिथेच अप्लाय करते. थोडंसं कलर करेक्टर तिकडे पण वापरणार आहे. दरवेळेस लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला एकदम खूप कलर करेक्टर नाही लावायचं आहे. जितकी रिक्वायरमेंट आहे तितकं हवंच आहे. तुम्ही एकदम कमी लावलं तर कलर करेक्शन नाही होणार आणि जर कलर करेक्शन नाही झालं तर तुमचा मेकअप ॲशी दिसू शकतो.
सो प्लीज ॲप्लाय जितकी तुम्हाला गरज आहे. तुम्ही बघू शकता मी ऑरेंज कलर करेक्टर जिथे पण माझे डार्क स्पॉट्स आहे, डार्क सर्कल आहे, टॅन्ड एरिया आहे, डिस्कलरेशन आहे जिथे, इन शॉर्ट तिथे मी ऑरेंज कलर करेक्टर यूज केला आहे. आता मी त्याला न्यूट्रलाइज करणार आहे माझ्या शेडच्या एक्झॅक्ट मॅच कन्सिलरने. आता मी कन्सिलर अप्लाय करते. कन्सिलरला पण सेमच टेक्निक आहे. प्रोडक्ट घ्यायचं आहे, फिंगरवर वॉर्म करायचं आहे अँड देन अप्लाय करायचं आहे. तुम्ही बघतायत की मी फक्त त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कलर करेक्शन करायची गरज आहे तिथेच टॅप करते, ड्रॅग नाही करत आहे, नाही तर खालचं जे ऑरेंज कलर करेक्टर आहे ना ते पण घालून जाईल. सो तुम्हाला फक्त टॅपिंग मोशनमध्ये ब्लेंड करायचं आहे आणि तिथेच ब्लेंड करायचं आहे जिथे तुम्हाला रिक्वायरमेंट आहे. पूर्ण सगळीकडे पसरवायचं नाही आहे ते. तर मी डॅम ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेणार आहे पूर्ण माझं करेक्टर. मला फक्त टॅपिंग मोशनमध्ये ब्लेंड करायचं आहे, ड्रॅग नाही करायचं आहे, नाही तर प्रोडक्ट सगळं ब्युटी ब्लेंडर सोक करून घेईल आणि तुमचं जी कलर करेक्टिंग जी जागा आहे ना ती परत तिथून प्रोडक्ट निघून गेल्यावर तुमचं परत ती प्रॉब्लेमॅटिक जागा जी आहे ती परत ॲशी दिसेल. सो खूप जण म्हणतात की आम्ही तर कलर करेक्टिंग करतो पण आमचं तरी पण मेकअप ग्रे का दिसतो. तर त्याचं रिझन हेच असतं की ओव्हर ब्लेंडिंग किंवा ड्रॅग करणं. यामुळे तुमचा प्रॉब्लेमॅटिक जागा राहते बाजूला आणि तुम्ही सगळी ऑल ओव्हर फेसवर जर ब्लेंडिंग केलं तर तुमचं प्रोडक्ट जागेवरून हलून जाईल आणि मग ती जागा परत अशी दिसेल. सो नेहमी लक्षात ठेवायचं आहे की डॅबिंग मोशनमध्ये. आणि हो, ब्युटी ब्लेंडर हे तुम्हाला डॅम ब्युटी ब्लेंडरच यूज करायचं आहे. करते आहे म्हणजे मला फक्त तिथे प्रोडक्ट बसवायचं आहे जिथे पण माझा कलर करेक्टिंग एरिया आहे. तुम्ही बघू शकतात की मी कलर करेक्टिंग पूर्ण फेसची करून झाली आणि माझा जो फेस आहे तो एकदम इव्हन दिसतोय. आता त्यानंतर आपल्याला फाउंडेशन अप्लाय करायचं आहे. फाउंडेशनसाठी मी हे 2 शेड यूज करते आहे. मेबलिन फिट मी फाउंडेशन 220 आणि 128. तर 220 हा माझ्यासाठी थोडा डार्क आहे आणि 128 हा थोडा लाईट आहे. सो मी दोघांचं मिक्स करून अप्लाय करणार आहे. सो आज मी थोडासा मीडियम कव्हरेज टू हाय कव्हरेजमध्ये जाणार आहे. सो त्यानुसार मी फाउंडेशन घेणार आहे. असं समजा की मी पूर्ण एक पंप 220चा घेईल आणि 128 एकदम थोडासा त्याच्यामध्ये अप्लाय कर. आता मी त्याला पॅलेटवर चांगलं मिक्स करून घेते आहे. बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित दोन्ही शेड मिक्स झाले पाहिजे. लक्षात ठेवायचे की तुम्हाला असे एक एक डॉट्स असे फेसवर नाही ठेवायचे. मी तुम्हाला सांगते आज करेक्ट वे फाउंडेशन अप्लाय करण्याचा, ज्या पद्धतीने मी अप्लाय करते. तुम्ही बघू शकता मी फाउंडेशन एकदम मस्त पद्धतीने मिक्स करून घेतलं आहे. आता एक कबुकी ब्रश घ्यायचा आहे. कबुकी ब्रश मी PACचा यूज करते. PACचा नंबर आहे 005. त्याने मी पहिले काय करणार आहे ना, असं वॉर्म करून घेणार आहे, एक जीव करून घेणार आहे ब्रशवर. ॲप्लिकेशन करताना कायम लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला मिडलपासून म्हणजे फेसच्या आतून स्टार्ट करून बाहेर न्यायचं आहे, बाहेरून आत नाही यायचं आहे. सो ब्रशनी पण ॲप्लिकेशन करताना तुम्हाला टॅपिंग मोशननी ॲप्लिकेशन करायचं आहे. बिलकुल पण ड्रॅग नाही करायचं आहे. जितकं लागेल तितकं फाउंडेशन पिक करायचं आहे पॅलेटवरून.
जितका फेस इम्पॉर्टंट आहे तितका नेक पण इम्पॉर्टंट आहे. सो नेक कधीच नाही विसरायचा आहे. आणि ब्रशने लावून झाल्यानंतर मी तोच डॅम ब्युटी ब्लेंडर घेणार आहे आणि त्याच्याने एकदम इवन आउट करणार आहे स्किन. जर माझ्या स्किनवर एक्स्ट्रा प्रोडक्ट जिथे लागलं असेल ना ते पण ब्युटी ब्लेंडर उचलून घेईल. सो ब्लेंडरनी ब्लेंड करताना पण तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, ड्रॅग नाही करायचं आहे, जस्ट टॅपिंग मोशनमध्ये ब्लेंड करायचं आहे. माझं फाउंडेशन ॲप्लिकेशन करून झालं आहे. आता त्यानंतर मी करणार आहे क्रीम कॉन्टोरिंग. माझा फेस फाउंडेशन ॲप्लिकेशन नंतर एकदम प्लेन दिसतोय, ज्याच्यामध्ये काहीही डायमेन्शन नाही आहे, तुम्ही बघू शकता. आणि माझी डबल चिन आहे, तिला पण मी शार्पन दाखवणार आहे. सो त्यासाठी मी क्रीम कॉन्टोर यूज करते, ते पण मी डर्माच्या पॅलेटमधूनच यूज करते आहे. तुमच्याकडे जर कोणतं पण क्रीम कॉन्टोर असेल तर तुम्ही ते यूज करू शकता. कॉन्टोरसाठी मी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, हे बोन आहे ना याला पकडूनच तुम्हाला क्रीम कॉन्टोर करायचं आहे. सो स्ट्रेट लाईन इथून पुढे नाही यायचं आहे तुम्हाला कॉन्टोर करताना, कायम लक्षात ठेवायचं आहे. तुमचं जर फोरहेड असेल मोठं तर तुम्ही तिथे पण करू शकता थोडं ॲप्लिकेशन. मी थोडं इथे करते आहे. आणि त्यानंतर जॉ लाईन त्याच पद्धतीने इकडे पण. आणि नोज कॉन्टोर पण करते आहे. सो त्यासाठी मी क्रीम कॉन्टोर करते आहे. तुम्ही स्ट्रेट लाईन दिस आणि इथे पण अशी एक स्ट्रेट लाईन, सो दॅट नोज एकदम शार्प दिसेल. ठीक आहे. याला ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेते. फर्स्ट ही साईड. इथे पण तुम्हाला कॉन्टोर ब्लेंड करताना अपवर्ड्स वरच्या दिशेने ब्लेंड करायचं आहे आणि जेव्हा चिनचं करणार तेव्हा खालच्या दिशेने ब्लेंड करायचं आहे. म्हणजे केसांच्या साईडने डायरेक्शनने ब्लेंड करायचं आहे जेव्हा तुम्ही फोरहेडवरचं कराल. टॅपिंग मोशनमध्येच ब्लेंड करायचं आहे, ड्रॅग नाही करायचं आहे बिलकुल पण. केसांच्या डायरेक्शनमध्ये ब्लेंड करायचं आहे. आणि हे बघा, मी जॉ लाईनच्या इथलं जे ब्लेंडिंग आहे ना ते खालच्या साईडने ब्लेंड करते आहे. नोज पण कॉन्टोर करून घेऊ. नोज कॉन्टोर करताना तुम्हाला ज्या डायरेक्शननी मी कॉन्टोर अप्लाय केलं ना त्या डायरेक्शनलाच ब्लेंड करायचे, जास्त खाली नाही नेऊ शकत तुम्ही आणि वरच्या साईडला तर नेऊच नाही शकत, कारण की आपल्याला तिथे आपलं नोज शार्प दाखवायचं आहे. सो तुम्ही बघू शकता मी जागीच ब्लेंड करते आहे. बिलकुल खाली नाही नेत आहे, वर पण नाही नेते. ब्लश ॲप्लिकेशन मी थोडं इथे अपलिफ्टेड दाखवण्यासाठी इथे, सेम या साईडला पण तेच. आणि ज्यांना एक फुलर चिक्स हवे असतात ते इथे फ्रंट साईडला पण अप्लाय करू शकतात. आणि थोडं मी चिनवर अप्लाय करते. ठीक आहे. ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेते. ब्लश पण तुम्हाला वरच्या बाजूनेच ब्लेंड करायचं आहे. सो कन्सिलिंगसाठी मी PACचं कन्सिलर अप्लाय करताना तुम्हाला कायम तुमच्या स्किन टोनच्या 2 शेड लाईट कलर घ्यायचा आहे, ज्याने तुमचे जे फेसवरचे हायलायटेड पॉईंट्स आहे जसं फोरहेड, अंडर आईज, ब्रिज ऑफ नोज आणि चिन, हा एरिया तुम्हाला हायलायटेड दाखवायचा आहे. सो त्यासाठी मी कन्सिलर घेतलं आहे आणि मी कन्सिलर ॲप्लिकेशन थोड्या वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. सो व्यवस्थित बघा. फर्स्ट मी चिनवर अप्लाय करते आहे.
ब्रिज ऑफ नोज अँड फोरहेड. देन मी कन्सिलरला ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेते. नोजवर ब्लेंड करताना कायम लक्षात ठेवायचं आहे, आपण कॉन्टोर केली आहे, नोजला एकदम शार्प केलं आहे. सो तुम्हाला ब्युटी ब्लेंडरने एकदम खालच्या बाजूने कन्सिलर नाही घेऊन जायचं आहे, जागीच ब्लेंड करायचं आहे. आणि फोरहेडवरचं पण मी व्यवस्थित ब्लेंड करून घेते. मी व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं आहे. त्यानंतर मी माझ्या अंडर आईजवर मी कसं ब्लेंड करते ती टेक्निक मी आज नवीन शिकवणार आहे. सो व्यवस्थित बघा. फर्स्ट मी कन्सिलर घेतलं आहे, त्याला मी एकदम थोडंसं अप्लाय करणार आहे, जास्त नाही. डोळ्यांच्या थोडं खाली आणि इथे थोडं खाली इथे अप्लाय केलं, जे मी इथे ब्लेंड करणार आहे. आणि मी त्यासाठी ब्लेंड करण्यासाठी मी एक फ्लफी ब्लेंडिंग ब्रश घेतला आहे, जो आपण आय शॅडो ब्लेंड करण्यासाठी फ्लफी ब्रश वापरतो ना, तो घेतला आहे. त्याने मी ब्लेंड सर्क्युलर मोशनमध्ये ब्लेंड करायचं आहे. एकदम दाबून ब्लेंडिंग नाही झाली पाहिजे, एकदम हलक्या हाताने. प्रोडक्ट अंडर आईजवर जितकं कमी असणार ना तितकं बेस्ट राहतं, कायम लक्षात ठेवा. तुम्ही जितका अंडर आईजवर मेकअप जास्त लावणार ना तितकं अंडर आईज तुमचं केकी होईल. सो मी सर्क्युलर मोशनमध्ये ब्लेंड करत करत त्याला छान असं ब्लेंड करून घेतलं आहे. ही नवीन टेक्निक आहे, याने एकदम कमी अप्लाय होतं आणि एकदम सीमलेसली. असं ब्युटी ब्लेंडर घेणार आहे आणि त्याला व्यवस्थित एक टॅपिंग मोशनमध्ये ब्लेंड करून घेणार आहे. वरच्या दिशेने ब्लेंड करायचं आहे, कारण की आपल्याला फेस अपलिफ्ट पाहिजे, ड्रुपी नाही दिसला पाहिजे फेस. मी घेतला एक स्पॉन्ज, त्यामध्ये मी लूज पावडर घेतलं आहे, त्याला छान असं इवन आउट करून घेतलं आहे. आणि देन मी अंडर आईज सेट करून घेते. एकदम जास्त पावडर नाही अप्लाय करायची. मी थोडंसं पावडर कॉन्टोर पर करते. सो या ब्रश ना एकदम स्मूथ फिरला पाहिजे, एकदम दाबून नाही फिरवायचा ब्रश. थोड़ा पाउडर ब्लश पण अप्लाई करते. मेबलिनचं क्रोम हायलायटर माझं थोडंसं डॅमेज झालं आहे, थोडं पडलं होतं, सो थोडं तुटलं आहे ते. सो मी जास्त नाही दाखवू शकत. सो याच्यासाठी मी एक फॅन ब्रश घेतला आहे. ॲक्च्युली मी फॅन ब्रश प्रेफर नाही करत, बट समटाइम्स चलता है. अप्लाय करते आहे नॅचरल्स फिक्सर. तुम्हाला कायम लक्षात ठेवायचं, एकदम जवळून असं मारायचं नाही आहे, तुम्हाला ऑलवेज एक अंतर ठेवायचं आहे. तिने फॅन नसेल तरी नॅचरली ड्राय होऊ देऊ शकता तुम्ही. सो छान असं ड्राय करून घ्यायचं आहे.
आता मी आयब्रो डिफाईन करते आहे PACच्या ब्राउ पॅलेटने. PACचा आर्च माय ब्राउ खूप छान आहे, मला खूप आवडतं. यामध्ये एक ब्रश येतो आणि 2 क्रीम फॉर्ममध्ये येतात आणि 2 पावडर फॉर्ममध्ये येतात. सो याचा पूर्ण व्हिडिओ मी बनवलाच आहे एक, तर तुम्ही बघू शकता की मी आयब्रोज कशा फिल करते ते. आयब्रोज हा असा भाग आहे चेहऱ्याचा जो कायम नॅचरल दिसला पाहिजे. आणि खूप कधी कधी काय होतं की इथे फ्रंटला खूप सारे लोक खूप जास्त अप्लाय करतात. सो एकदम फ्रंटला इथे पुढे ना एकदम नॅचरल दिसला पाहिजे आणि मागच्या साईडला एकदम व्यवस्थित फील केला पाहिजे. आणि मी याच्यासाठी ना ब्लॅक कलर नाही अप्लाय केला आहे, हा जो डार्क ब्राऊन कलर आहे ना हा अप्लाय केला आहे. सो कधी पण लक्षात ठेवा की डिरेक्टली ब्लॅक कलर कधीच अप्लाय नाही करायचा आहे. इकडची पण फील करून घेते. मेकअप केल्यावर आहे ना मेकअप केल्यावर आयब्रो फिलिंग मस्ट असते, कारण की सगळा फेस एकदम छान असा दिसतो आणि आयब्रोज एकदम हलक्या दिसतात. सो एकदम तसं पण नको दिसायला. सो आयब्रो फिलिंग इज मस्ट मेकअप केल्यावर. डेली बेसिसवर तुम्ही नका आयब्रो फिल करू, पण मेकअप केल्यावर तर मला वाटतंच की आयब्रो फिल करायला हवेत. आता मी काजळ अप्लाय करून घेते. तर मी ते काजळ जे लावले ना तेच त्याच्याने मी एक हे जे क्रीज पडले आहेत ना याला ब्लेंड करून घ्यायचं आहे चांगलं. आता मी वरती एक काजळनी एक अप्रॉक्स स्मज लायनर टाईप लावून घेते. एकदम परफेक्ट नसणार आहे कारण की आपण त्याला असंही स्मज करणार आहे. सो त्याला आपण ब्लेंड करून घेऊया व्यवस्थित. एक फ्लॅट ब्रशच घेतला आहे मी. मी असा आय मेकअप शिकवते जो कोणी पण बिगिनर असेल ना तो पण क्रिएट करू शकतो. त्यानंतर मी स्विस ब्युटीचं पॅलेट आहे, याच्यामधून ब्राऊन कलरचा शेड घेते आणि त्याला या काजळवर अप्लाय करणार आहे. आणि त्यानंतर एक फ्लफी ब्रशने त्याचे एजेस जे आहे ते चांगले ब्लेंड करून घेणार आहे. त्यानंतर त्यातलाच मी एक ब्राऊन कलर घेणार आहे, थोडा लाईट ब्राऊन, आणि त्याला त्याच्या एजेसवर ब्लेंड करून घेणार आहे. एकदम नॅचरल असा स्मोकी आय मेकअप करते मी आज क्रिएट. जो बिगिनर्स जे असतील माझ्या मेकअप ट्युटोरियल आज बघत असतील ते पण ह्या गुढीपाडव्याला एकदम मस्त तयार होऊ शकतात. सो एकदम व्यवस्थित बघा. त्यानंतर मी एक अँग्युलर ब्रश घेतला आहे आणि त्याच्या मदतीने मी एक स्मज्ड असा ब्लॅक इंटेन्स थोडासा लुक देते. सो थोडंसं डार्क करायचं कारण की मला माझे आईज थोडे पॉप करायचे.
आणि याला पण मी चांगल्या पद्धतीने ब्लेंड करून घेणार आहे. मेकअपमध्ये आय मेकअपमध्ये लक्षात ठेवा हार्श लाईन नाही दिसली पाहिजे. त्यानंतर मी लोअर लॅशवर पण थोडासा डार्क ब्राऊन कलर घेऊन छानपैकी स्मच करून घेणार आहे. पहिले मी डार्क ब्राऊन कलर घेते आणि नंतर मी थोडा ब्लॅक घेऊन इंटेन्स करणार. थोडेसे इनर आईज आपण हायलाइट करून घेऊया. यामध्ये मी थोडासा पिंक कलरचा शेड फिल केला आहे आणि त्यानंतर मी एक न्यूड कलरची लिपस्टिक आहे ना त्याने थोडासा लिप्सला एक लाईट कलर देते. सो माझा फायनल लुक रेडी झाला आहे. मी जरा टिकली लावून येते, ज्वेलरी घालून येते आणि तुम्हाला भेटते. तर हा लुक मी एकदम अफोर्डेबल प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला शिकवला आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा, व्हिडिओला कुठेही स्किप नका करू, तर तुम्ही हा एकदम एक्झॅक्ट लुक अचीव करू शकाल ह्या गुढीपाडव्याला. आणि माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करायला नका विसरू. चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.